पहिल्या षटक प्रगतीपथावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 12 आणि इथे मात्र नक्कीच चेंडू हवेमध्ये शेजाऱ्याच्या चेंडू खाली धावताना पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा मिळवण्यात फलंदाज यशस्वी. धावसंख्या 2 ने वरते. धावसंख्या जाऊन पोचली ती 14. पहिल्या षटक कोशिंबळी संघाकडून करताना निखिल. अतिशय सुरेख असा फटका योगेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. अतिशय सुरेख अशी फलंदाजी. धावसंख्या 6 ने वरते. धावसंख्या झाली होती 20. पहिला षटक इथे संपलं. धावसंख्या धावफलकावरती आहे ते 20. पुढील षटक फेकण्यासाठी कोशिंबळी संघाकडून आपण पाहिलं तर महेश इजान बॉलिंग आणि स्ट्राईक वरती आहे तो चैतन्य. राईट आर्म राऊंड विकेट महेश टू चैतन्य. आणि इथे मात्र मोठा फटका खेळला जातो तो म्हणजे चैतन्याच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच चेंडूवरती प्रहार होतो महेश याच्या चैतन्याच्या बॅटमधून. धावसंख्या पुन्हा एकदा 6 धावांनी उसळी घेते आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 26. राईट आर्म राऊंड विकेट महेश टू चैतन्य. आणि इथे मात्र नक्कीच अतिशय सरळ बॅटने खेळला गेलेला फटका 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते निधी संघासाठी चैतन्य याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 षटकार. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले तर योगेश याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 षटकार आले होते. षटकारांची हॅट्रिक आपल्याला प्रत्येक सामन्यांमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र महेश टू चैतन्य. आणि इथे नक्कीच अतिशय सुंदर असा पॉइंटच्या वरून खेळला गेलेला चेंडू 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने उसळते. धावसंख्या जाऊन पोचली होती म्हणजे 36 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नक्कीच पहिल्याच चेंडू पासून महेशच्या गोलंदाजीवरती मात्र प्रहार करतोय तो चैतन्य. एक निधी संघाचा एक उत्कृष्ट असा सलामीवीर फलंदाज चैतन्य. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना कोशिंबळी संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट महेश टू चैतन्य. आणि इथे नक्कीच पुढे येऊन खेळला गेलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. अतिशय सुरेख अशी फलंदाजी निधी संघाकडून करताना तो म्हणजे चैतन्य. बॅक टू बॅक 2 षटकार आणि 2 चौकार. धावसंख्या नेऊन ठेवली होती म्हणजे 40. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक महेश टू चैतन्य. आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच पंचांचा इशारा 9 चेंडू आणि 1 धाव मिळवण्यात यशस्वी. आणि इथे नक्कीच फर्स्ट हाना करताना नक्कीच 2 धावा मिळवण्यात यशस्वी. पंचांचा इशारा 9 चेंडू. अतिशय सुरेख अशी फलंदाजी तो दर्शन घडवताना निधी संघ धावसंख्या जाऊन पोचली होती 43. आणि इथे आपण पाहिलं तर फ्री हिटचा इशारा. पहिल्याच 2 चेंडूंवरती षटकार नंतर चौकार आणि पुन्हा 9 म्हणजेच मात्र गरीब आता गेला. पुढील चेंडू फ्री हिट साठी
तोच गोलंदाज आणि तोच फलंदाज. पुन्हा एकदा आणि या चेंडूवरती मात्र षटकार. अतिशय सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय चैतन्याच्या बॅट मधून. आता मात्र कुसुंबळे संघाला काहीसा विचार विनिमय करण्याची गरज. बॅक टू बॅक 2 षटकार, बॅक टू बॅक 2 चौकार आणि बॅक टू बॅक 2 नो. नक्कीच सगळंच या आपल्याला ओव्हरमध्ये पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा फ्री हिट. आणि आपण जर पाहिलं तर एकूण 6 चेंडूंचा खेळ झालाय. त्याच्यामध्ये सगळेच चेंडू चैतन्य याने फेस केले. 50 धाव फलकावरती लागतात महेश चैतन्य. आणि इथे मात्र नक्कीच ग्राउंडच्या साहाय्याने खेळला गेलेला चेंडू, फ्री हिटचा चेंडू आणि 1 धाव मिळवण्यात यशस्वी. पुढच्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच प्रयत्न मात्र यशस्वी होतो. धावसंख्या 2 ने वाढते. अजूनही 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 52. अजूनही दुसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि आता मात्र चैतन्याच्या बॅट मधून एक सुंदर सुरेख असा फटका, सीमारेषा पार षटकार. आणि धावसंख्या मिळून ठेवली होती म्हणजे 58. अजूनही एक पूर्ण षटक बाकी कुसुंबळे संघाकडील. आणि हीच ती सलामीची फलंदाजी जोडी अजूनही मैदानात उपस्थित. गोलंदाज कुसुंबळे संघाकडून तो म्हणजे सुशांत. एक कुसुंबळे संघाचा अष्टपैलू खेळाडू. मागील दोन्ही सामन्यांमध्ये ज्यांनी वैयक्तिक हाफ सेंचुरी पूर्ण केली होती सलग 2 सामन्यांमध्ये तोच सुशांत बॉलिंग मार्कवरती येतो. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि चैतन्य वैयक्तिक 43 धावांवरती खेळताना सुशांत योगेश. आणि तो मात्र अतिशय सुंदर असा फटका खेळला गेला. योगेश याच्या बॅट मधून 4 धावांचा बिंदू चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 62 रन्स ऑन बोर्ड. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण एकूण 63 धाव फलकावरती लागल्या होत्या. 64 धावांचं आव्हान वारुदेवाडी संघासमोर होतं. आता मात्र इथे धाव फलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 62 धावा. पुढील चेंडू आणि इथे नक्कीच पंचांना मात्र हात मोकळे करण्याचा. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचली होती 63 धावा. सुशांत याचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रा षटक. योगेश इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पंचांनी हात मोकळे केले होते. वाईडचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईड. धावसंख्या जाऊन पोचली होती 64 धावा. 64 रन्स ऑन बोर्ड. पुढील चेंडू पुन्हा मात्र पंचांनी हात मोकळे केले. तर आपण पाहिलं होतं षटकारांची हॅट्रिक मागच्या ओव्हरमध्ये. आता मात्र वाईडची हॅट्रिक.
धावसंख्या संत गतीने 1 ने वाढते. धावसंख्या 65. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या शेवटच्या षटकातील. आणि इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये जातोय. 1 धाव घेण्यात योगेश यशस्वी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. 2 चेंडूला ते धावसंख्या जाऊन पोचली होती. 66 धावा. चैतन्य इज ऑन स्ट्राईक. वैयक्तिक 43 धावांवरती खेळतो तो चैतन्य. आणि तो नक्कीच होता गगनचुंबी. पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे या दोन्ही इराणकडून धावसंख्या जाऊन पोचली होती 72 रन्स, 72 धावा. आणि चैतन्य इज ऑन 49 रन्स. चैतन्य इज ऑन 49 रन्स. नक्कीच आपण जर पाहिलं तर संघासाठी मोठे फटके मिळण्याचा प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज आणि देखील पुन्हा एकदा पॉइंटवरून एक सुरेख फटका 4 धावांसाठी. नक्कीच चैतन्य बॅट दाखवणं तर जमतंच. अतिशय सुरेख अशी फलंदाजी चैतन्याच्या बॅटमधून. आणि या 2 मागच्या सामन्यांमधील हाफ सेंचुरी नंतर नवीन एक हाफ सेंचुरी पाहायला मिळत आहे. ते म्हणजे चैतन्यचा 2 होता ना सुशांतचा, त्याची तिसरी. पुन्हा एकदा सुशांत वरती प्रहार 6 धावांसाठी षटकार. चैतन्य इज ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 82. शेवटचं दाखव ना. मला असं वाटतं आजच्या दिवसातील हा एक हायएस्ट स्कोर म्हणावा लागेल. शेवटचा चेंडू हवेत. सुशांत चेंडू खाली धावतोय. आणि पुन्हा एकदा योगेश आणि चैतन्याची जोडी मैदानात गाजवत आहे. 2 रन घेण्यात यशस्वी. एकूण धावसंख्या झाली होती 84 आणि 85 धावांचं एक भलं मोठं आव्हान असणार आहे ते कोशिंबळे संघासमोर. वैयक्तिक 55 धावा. वैयक्तिक 55 धावा चैतन्याने एकट्यानेच ठोकल्यात. आणि आपल्या संघाचा एकूण स्कोर म्हणून ठेवलाय 85 रन्स टू विन. 85 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो म्हणजे कोशिंबळे संघाला. आणि हा पाठलाग कशा प्रकारे करणार ते सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले सर्वांचे लाडके कमेंटेटर समालोचक म्हात्रे सर यांना. म्हात्रे सर. बेहतरीन संकेत जो मेरे मद्देनजर में होते हुए आपने इतना जो वक्त निकाला, मैं इसके लिए आपका बहुत दिल से शुक्रगुजार करता हूँ. ये चलता हूँ ताजा आंखों का हाल बयान करने के लिए कि जो यहाँ पर देखे जाए तो इससे पहले बिना विकेट गंवाए वारक टीम से कुणाल और केतन ने बनाए थे 55 रन की साझेदारी बनाम दाखिली टीम के लिए जिन्होंने 52 रन बनाए थे. तो वारक टीम की ओर से केतन शिंदे और कुणाल ने बनाए थे 55 रन. 0 रन बना के वो बेहतरीन जीत को दर्ज किया था. उसके बाद तिरुवरा टीम से धरना की वाड़ी ने बनाए थे 58 रन और तिरुवरा टीम से बनाए थे महेश और योगेश ने 60 रन. और अब यहां निवी टीम ने बिना विकेट गंवाए हैं 84 रन. मतलब जोरदार तालियां कि ये मैदान का एक रिकॉर्ड बन गया है. जहां मात्रे सर होंगे तब ये रिकॉर्ड हमेशा याद दिलाते रहेंगे. 84 रन इनमें जोड़ी बनाई थी. ओपनिंग बल्लेबाज थे योगेश और चैतन्य. जो चैतन्य आज के टीम के तीसरे मैन ऑफ द मैच और 55 रन
फिलहाल तीसरी हाफ सेंचुरी बनाने वाले दूसरे बल्लेबाज बन गए हैं। लगभग प्रति ओवर 28.33 की शुरुआत करनी होगी और इस परिस्थिति में निकले हुए महेंद्र कपूर जो गाना है वो गाने की पंक्तियां याद आई हैं। अजी नीले गगन के तले धरती का प्यार पले, नीले गगन के तले धरती का प्यार पले और 85 रन का पीछा करने कोशिश ने टीम की ओर से दो सुपुत्र चले। आग लगी है 85 फुटनेस की, वो बुझाने के लिए दो बॉलर ऑपरेटर। पहली गेंद और नतीजा यहां पर निकला ताबड़तोड़ बल्लेबाजी, घमासान युद्ध जारी है। आग अजी शहनाइयां तो शादी में बजती हैं, शहनाइयां तो शादी में बजती हैं, ढोल नगारे और तोते तो सरहद पे बजते हैं, मैदान में बजते हैं तो सिर्फ चौकियां और छक्के, मैदान में बजते हैं सिर्फ चौकियां और छक्के। पहली गेंद को नसीहत मिली, 6 रन बिल्कुल लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन सीमा रेखाओं के बाहर ये गेंद को प्रमोट करते हुए तीनों टीम के खूंखार बल्लेबाज कौशिक टीम के सुशांत जिन्होंने 2 अर्धशतक बना के हुए और निमी टीम की ओर से सलामी गेंदबाज सुयो लेफ्ट हैंड राइट आर्म और नजारा यहां पर घूम गया है। दोबारा चली ये तो नाना नानी पार्क में शाम का वक्त आया है, रुक के रहना है, डर के छुपना है, रुक के रहना है, डर के छुपना है, शिकारियों का सामना करना है, आने वाले गेम को शिकारियों की तरह सामना करना है। 2 गेंदों में 2 बड़े हिट, अक्रॉस द लाइन, बिल्कुल गेंद में कांटा बदला। जिस तरह से लेफ्ट हैंड गेंद ने यहां पर गेंद को प्रमोट किया था, बिल्कुल बैकआउट द लेन का सहारा लिया था, गेंद में कांटा बदल के बिल्कुल ऑप्शन के बाहर निकल गया। हमेशा जानते हैं कि बल्ला इनका अपने मिड विकेट और फाइन की तरफ मुड़ता है, उसी अंदाज से अगली गेंद फिर से बार और यहां पर कट की आवाज रोकना नामुमकिन होगा। यह ताबड़तोड़ गेंदबाजी में 2 रन यहां पर मुक्कमल बन सकते हैं। तब तक जरूरत के तौर पर स्ट्राइक लेने की कोशिश में यहां पर 2 रन चुरा लिए। स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता है 14 अजी 14 के ऊपर कौन करेगा सौदा? गेंदबाज या बल्लेबाज? संयम से खेलना होगा। जिस तरह से इन्होंने आंकड़े बने हैं तो आंकड़े भी बन जाएंगे, लेकिन संयम शाम तक खेलना होगा। और लिफ्ट किया है, बिल्कुल ग्रैंड फिनाले में इस गेंद को डिपॉजिट किया है 6 रन के लिए। इस ओर से निकलता हो ये तीसरा छक्का। 20 अंक आगे बढ़े हैं। 20 धमाकेदार पारी की शुरुआत देखने को मिलेगी। लगता है कि बगीचा में अब गुलाब खिलने बाकी है। तितलियां तो उड़ रही हैं, बगीचा में तितलियां तो उड़ रही हैं, गुलाब खिलना अब बाकी है, गुलाब खिलना अब बाकी है। अगली गेंद फिर से एक बार प्रमोट करते हुए गेंदबाज और